असणारा सामना श्यामभाऊ दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी यांच्या विरोधामध्ये स्पार्टन 11. हा सामना 6 षटकांचा राहील. गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केले तो अभि, त्याचा सामना करेल तो जयेश. उत्कृष्ट असा चेंडून या ठिकाणी ऑफ इंडिया लोणावळा शहर आज संघर्ष नायक चषक आणि या चषकाचं जर आपण इथे पाहिले गेले धावसंख्या 10 धावा. जर आपण इथे माहिती तर D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी. मिस टाइम स्ट्रोक जो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. प्रेक्षक राजाची मैदानावरती संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर दाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. पुण्याचा गोलंदाज तयार आहे. कुलवट टप्प्याचा बॉल आणि षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये संपला जाणार आहे. ते पहिले एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 10 धावा ज्या धाबलकावरती आपण पाहतो धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत.
थोडंसं आपण पाहतोय बॉल जरूर दूरवरती गेलाय. दोन विजेत्या संघांमध्ये आपण पाहतोय असणारी ही मॅच आहे, ही लढत आहे. जो संघ ते जिंकणार आहे तो संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल होणार आहे. खुलवट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मिड ऑफला आपण पाहतोय प्रवीण शिंदे चेंडूला ते कव्हर करेल. त्यानंतर घेतलेली एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाही. एक सिंगल इथे आली. 18 धाबा डबल कव्हर आहेत. पुण्याचा मिड ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. प्रवीणच्या हातामध्ये मात्र चेंडू येऊ शकला नाही आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. एक धाव इथे आली आणि या एका धाब्याच्या मदतीने संघाचं धाबलगात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 19 धाबा. साऱ्या जगात भारी ती 19 फेब्रुवारी म्हणजे माझ्या राजांची शिवजयंती. आणि आता मात्र सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आगमनाची. की छत्रपती शिवरायांची जयंती आपण 365 दिवस जरी साजरी केली ना तरी देखील छत्रपती शिवरायांचे उपकार, त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. षटक क्रमांक संपला जाणार आपण पाहतो मैदानात दुसरं दोन. पुन्हा त्या गोलंदाज तयार असेल. अभि स्वप्नीसाठी हा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये एक धाव जी मैदानामध्ये आपण पाहतोय इथं आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धाबलकावरती 22 धाबा. अभि दाभाडे षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये अगदी तिसरं षटक तो हाताळतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू पाहते खेळून काढला जाईल. अजित दाभाडेच्या डोक्यावरून खेळलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला पिनू चेंडू ते कव्हर करेल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहते घेतलेल्या 2 धाबा इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार असेल. राऊंड द विकेट. पुढे सरसावत पाहिजे मैदानामध्ये बॅटची कड असेल. थर्डमॅन मध्ये अण्णा दाभाडे आपण पाहतो मात्र ते कव्हर करतायत, चेंडूला थांबवत आहेत. स्पार्टन लोणावळा संघाला मात्र एकच प्रयत्न करणं गरजेचं आहे की इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा ज्या प्रकारचे परफॉर्मन्स राहिलेले आहे त्यानुसार मात्र तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. स्वप्नीसाठी हा चेंडू कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये चेंडू नथू दाभाडे चेंडू ते कव्हर करताय. सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र आपण पाहतोय फेकी जरूर झाली परंतु बाउन्स होता चेंडू मध्ये. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये संपला जाईल. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलक आता जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलकावरती 29 धाबा.
ओळखलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट आहे आणि हे मावळचाच ग्रामीण क्रिकेट जरूर आपल्याला या मैदानामध्ये लोणावळा शहरामध्ये पाहायला मिळत आहे. मनोज दाभाडे षटक क्रमांक दुसरं घेऊन वैयक्तिक. पहिला चेंडू ऑन साइडला पायीचा क्षेत्ररक्षक तिथे खूप दूर मारतीये. प्रवीण शिंदेच्या हातामध्ये चेंडू मात्र येऊ शकला नाही. 2 धावा तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड वरती आता 29 धावा. इनसाइड आउट मात्र आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल डिपॅक्सच्या कव्हरला. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे आणि तोपर्यंत आपण पाहतोय ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 धावा. हा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी दिशा बदलली जाईल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क कुठल्याही प्रकारचा नसणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट पुढे येतं, ग्रामीण क्रिकेट म्हटलं की ज्यावेळेस गावचं क्रिकेट येतं आणि गावचं क्रिकेट आल्यानंतर तिथे प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. लॉंग ऑफला चेंडू मात्र खेळून काढला जाईल. चित्ररक्षक चेंडू ते कव्हर करतोय. चेंडूची तिथे फेकी होईल आणि तोपर्यंत इथे आलेल्या या 2 धावा आहेत. 2 धावा इथे आल्या. 33 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. मोठा स्ट्रोक तिथे मिड विकेटला. अभि दाभाडे चेंडूच्या खाली विकेट. कृष्णा इंगुळकर त्याचबरोबर हरीश जाणिरे द लेजेंड क्रिकेटर, महाराष्ट्र पोलीस लोणावळा सिंगम, नितेश रूप बंटीभाऊ कवडे, हा सर्व मित्रपरिवार मात्र उपस्थित आहे आणि या सर्वांचं संघर्ष नायक चषकामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा. लोणावळा म्हटलं की थंड हवेचं ठिकाण, लोणावळा म्हटलं की पर्यटन स्थळ. ओ सार्थकने मात्र जबरदस्त एफर्ट दाखवला तिथे. वाईट+1 अशा त्याच्या 2 धावे इथे मिळणार आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा ज्या धाबलकावरती असणार आहे. एवढी खूप मोठी अपील जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतो केली जाते. सिंगल तरी ती आली आणि तिथे मात्र आपण पाहतोय एक चांगला निर्णय म्हणेल मी अजित दाभाडे यांचा, कारण त्यांना माहित होतं बेल्स पडल्या होत्या खाली, त्यामुळे स्टंप काढणे गरजेचं होतं आणि तिथे मात्र स्वप्नीला परतावं लागेल. विकेट आली. धक्का क्रमांक 3 आहे. स्टार म्हणून देखील मंजितला ओळखलं जातं. सागर जुन्नरकर यांच्या संघामध्ये तो अनेक वेळा त्यांना खेळताना आपण पाहिलेलं आहे. जर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 36 धावा धाबलकावरती आहेत. मंजितने जर इथे लागोपाठचे 3 षटकार खेळले तर सागरभाऊ जुन्नरकर यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे. 36 धावा धाबलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज नथू दाभाडे. हिमांशु स्ट्रायकर तयार.
हा चेंडू आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. चेंडू इथे डॉट येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. सम्यक क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मिस टाइम स्ट्रोक अभि दाभाडे चेंडूच्या ज्यावेळेस आपण आपल्या अंगखांद्यावरती आपल्या खऱ्या आपल्या गावाची नावाची जर्सी येते त्यावेळेस मात्र एक वेगळी ऊर्जा आपल्या यामध्ये असते. कारण तिथे फक्त आपल्याला खेळायचं नसतं, आपल्या गावाच्या नावासाठी आपल्यासाठी लढावं लागतं, तिथे आपल्या संघाच्या नावासाठी लढावं लागतं. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं की खूप त्रास टोमण्याने कष्ट करून वेळ काढून संघाला महत्त्व देतात. कोणी जॉबवरून नाईट करून थेट मैदानात येतो, तो कोणी एक्झाम असताना घरच्यांना हेटाळून येतो. या धावपळीच्या जगात मात्र क्रिकेटसाठी वेळ मात्र बरोबर निघतो. कोणी कोणी तर खेळायला नसताना सुद्धा दिवसभर त्या मैदानावरती काढतात, कारण त्या संघाच्या समर्थनासाठी ते उपस्थित असतात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत असणार आहे. आकाश दाभाडे चेंडूच्या खाली, विकेट. लागोपाठचा दुसरा धक्का. सय्यर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानामध्ये डॉट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नथू दाभाडे जरूर होते, परंतु तिथे मात्र आपण पाहतो कुठल्या प्रकारचा धोका नसणार आहे. चेंडू डॉट आलेला आहे. धावफलक किती स्थिर असेल, स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 36 धावा. आतापर्यंत 4 चेंडू इथे डॉट टाकले नथू दाभाडे यांनी. रिव्हरचा फटका, चेंडू हवेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय विकेट आहे. फलंदाज बाद. टाकण्याचा मान नथू दाभाडे यांच्या नावावरती जाईल का? स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले गेलं तर हसा आणि इतरांना हसवत राहा. शुभम दाभाडे यांचं देखील शुभागमन झालंय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या पाहतो दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर चेतन. ज्या मंजित वरती आपण पाहतो खऱ्या प्राइज लावलेलं आहे, तो मंजित मात्र नॉनस्ट्रा गेंडलाय. स्ट्रायकर तयार पुण्यात पाहिजे नथू दाभाडे. कोलवर टप्प्याचा बॉल जमीन समुद्र आपण पाहतोय, फटका तिकडून काढला जाईल लॉंग ऑनला. सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये आली चेंडूची ती फेकी होतीये. 2 धावा तिथे मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. एक जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये नथू दाभाडेने आपण पाहतोय. अवघ्या 2 धावा खर्च करत विशेष मध्ये 3 विकेट मिळवलेले आहेत. पाच षटकांचा खेळ आपण पाहतोय संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा ज्या धावलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत.
प्रथम क्रमांकासाठी जर आपण पाहिले गेले तर या संघर्ष नायक चषकामध्ये 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तृतीय क्रमांकासाठी जर आपण इथे पाहिले गेले तर 30,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जर पाहिले गेले तर एक LED TV आहे. त्याचबरोबर आज स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या देखील मावळ तालुक्यातील संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गौरव दाभाडे गोलंदाजीसाठी आला, पहिला चेंडू फुल टॉस आणि फिर से एक बार गौरव का स्वागत षटकाराने. मिळाला 44 धाबा धाबलकावरती आहेत. गौरव दाभाडे आतापर्यंत खऱ्या अर्थाने आपण सातत्याने पाहिले. बॅटची कडा आणि आता मात्र आपण पाहतो थर्डमॅनला चेंडू अडवला जाईल नतू दाभाडे यांच्याकडून. एक धावी ते मैदानाच्या मध्ये पाहिजे घेतली जाते. एक धावी ते आली. 45 धाबा धाबलकावर आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतो इथे खुलवट टप्प्याचा बॉल आणि तिथे अगदी शफल होऊन फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु बॅटमध्ये चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. चेतनच्या डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आपण पाहतो राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण पाहतो खऱ्या अर्थानं त्यांच्या नावारूपाने चालू असणारी क्रिकेटची स्पर्धा ती म्हणजे संघर्ष नायक. लोअर फुल टॉस मिड विकेट मध्ये अभि दाभाडे चेंडूच्या खाली आणि तिथे विकेट. इथे आपण पाहतो मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल देणार आहे तो सतीश. 45 धाबा धाबलकावर आहेत. हा चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला खेळून काढला जाईल. प्रवीण शिंदे आपण पाहतोय पुन्हा चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तर मैदानामध्ये पाहिजे ते घेतली जाईल. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 46 धाबा. गोलंदाज सागर पुन्हा एकदा पाहिजे स्वीप केल्या बॉलला. ओहो अभि दाभाडे वा जबरदस्त एफर्ट. क्षेत्ररक्षण जबरदस्त मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि ते तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. विकेट. पहिला डाव पण पाहतो मैदानामध्ये संपला जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 47 धाबा 48 धावेचं आव्हान असेल. बोला सर.
सामन्याचा नाणेफेक चालू करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रईजी मुलानी यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. रईस भैया आपले शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला पहिल्या डावून पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 48 झालेले आहेत. 49 धाब्याचा पाठलाग करायचा आहे आणि या 49 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झालेत. आकाश दाभाडे आणि मनोज दाभाडे. डिसिजन लवकर कळवा. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाते आपण पाहतो मैदानामध्ये. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. अगदी आजच्या टॉपवर पाहतोय अगदी हलक्यातून शेवटी खेळून काढला जाईल. एक सिंगल इथे मैदानामध्ये घेतलेली. दुसऱ्या धाब्यासाठी आपण पाहतोय नकार जो मैदानामध्ये कळवला जातोय. वसंत भाऊ एक सिंगल आपण पाहतोय मैदानामध्ये आलेली. एका सिंगलच्या मदतीने धाबलकावरती 2 धाबा. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. बॅकफुटरचा चिटवून पाहते खेळून काढण्याचा प्रयत्न. धावेसाठी मात्र तिथे आपण पाहतोय नकार जो कळवला जाईल. चेंडू देखील एकदम पाहतोय मैदानामध्ये डॉट आलेला आहे. एक सामना पण जरूर यापूर्वी देखील पहिल्या 6 चेंडू 13 धावेची गरज असताना सामना 2 चेंडू 8 वरती आला होता. यावेळी पाहिजे मैदानामध्ये पायावरती टाकल्या चेंडू. फक्त तिथे दिशा देण्याचं काम मात्र आपण पाहतोय. अगदी सावधरित्या चेंडू खेळून काढलाय मनोज दाभाडे यांनी. लोणावळा म्हटलं की लोणावळा थंड हवेच्या ठिकाणासाठी ओळखलं जातं. पर्यटन स्थळासाठी देखील लोणावळा शहराला ओळखलं जातं. मावळ तालुक्याचं वैभव म्हणून लोणावळा शहराकडे देखील पाहिलं जातं. आज त्याच लोणावळा शहरामध्ये निसर्गाच्या सौंदर्य खाणीमध्ये वसलेलं हे शहर म्हणजे लोणावळा शहर. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. लोणावळा शहर म्हटलं की जसं थंड हवेसाठी इथे प्रसिद्ध आहे तसं लोणावळा शहर हा लोणावळा चिक्कीसाठी देखील प्रसिद्ध आहे. 4 धावा धाबलकावरती असणार आहे. ही चिक्की कशी तयार झाली आपण थोडस जर पूर्वीकडे जर डोकावून पाहिलं ना. कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पहा मैदानामध्ये. आता पहा मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जाणार आहे. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे. धाबलकावरती 4 धावा
च्या धाबलकावरती ती असणार आहे. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये बोगद्याचं खोदकाम सुरू होतं त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं तिथे काम करणारे कामगार कधी कधी 18-18, 20-20 तास काम करावं लागायचं. त्यासाठी त्यांना प्रोटीन म्हणून किंवा त्यांना जेवणासाठी देखील वेळ मिळत नव्हता म्हणून ते शेंगदाणा, खोबऱ्याचं काही आणि गुळाचे काही हे पदार्थ आपल्या खिशामध्ये घेऊन राहायचे आणि जसा वेळ मिळायची ते मात्र खात राहायचे. आणि तिथून पुढे उदयास आली ती लोणावळ्याची चिक्की. जगभरामध्ये मात्र ती फेमस आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 घेऊन हिमांशू. स्ट्रायकर आकाश दाभाडे आहे. 49 धावेचं आव्हान आपण पाहतो डोळ्यासमोर असताना पहिला चेंडू आणि गर गर फिरत मात्र चेंडू खेळून काढलाय आकाश दाभाडे. आठ धावा धाबलकावरती आहेत. चेंडू पण धावायचा यावेळी मिड ऑफला चेंडू खेळून काढला जाईल. तिथे मात्र आपण पाहतोय चेतन चेंडूला इथे फील्ड करेल. कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळणार नाहीये. 8 धावा धाबलकावर आहेत. आणि या दरम्यान उडवला बॉलला डीप लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. आणि आणि फिर से एक बार आकाश दाभाडे का टॉस. आणि तिथे मात्र आपण पाहतोय खराब गोलंदाजी म्हणेल मी. इथे नियंत्रण पाहायला मिळत नाहीये. चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. चोवीस धावा धाबलकावर आहेत. आणि इथे खडे खडे चेंडू खेळलाय. मी आहे मावळचा वंडर बॉय दाखवून देतोय आकाश दाभाडे. षटकार. आणि त्यानंतर मात्र आकाश दाभाडे ज्या प्रकारचा गेअर चेंज केलाय ना. लागोपाठचे 2 षटकार त्यानंतर 1 चौकार त्यानंतर पुन्हा षटकार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय यंग स्टार दत्तनगर संघाने. पुन्हा पाहिजे गोलंदाजी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये. धाबलकावरती 30 धावा अजून 19 बनवायचे आहेत.
24 चेंडू शिल्लक आहेत. हलक्यातून आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल आणि मनोज दाभाडेला माहिती आहे की आता मला काही जास्त वेगळं करायची गरज नाहीये. माझं एकच काम आहे की आपण आता फक्त आकाशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि तेच केलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल काढली. खोलवट टप्प्याचा बॉल पुन्हा आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला खूप मोठून दूरवरून चेंडू मात्र कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. सिंगल तर आलेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतोय प्रयत्न होईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. ओ रिव्हर्स रिव्हर्स आणि आकाश सांगत असेल आता माझ्याकडे रिव्हर्सचा देखील फटका आहे. हा चौकार आलाय. सदोतीस धावा. आणि इथे लॉंग ऑफला चेंडू हवेत परंतु झेल मैदानाच्या मध्ये होऊ शकलेला नाहीये. आता जी एकच धाव इथे मैदानामध्ये मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिली तर धाबलगावरती 38 धावा. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आपण मैदानामध्ये पाहतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. खऱ्या लवजोत कडून झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. गोलंदाज तयार आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाणार आहे. आणि धाफलक जर आपण इथे पाहिलं 40 धावा धाफलकावर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. पुण्याच्या जमीन समांतर आपण पाहतोय फटका घेऊन काढला जाईल. सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 41 धावा ज्या धाबलकावरती ते असणार आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चेंडू पडला. थोडीशी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क असणार आहे. चेंडू इथे डॉट. संघाचं धावलं किती स्थिर आहे. यानंतर चेंडूने 2 तगडे संघ मात्र आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू इथे मनोज दाभाडेच्या पॅटमधून मिड विकेट मध्ये आणि विकेट.
हा चेंडू आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने चेंडू तिकडून काढला जाईल थडम्याच्या दिशेने आणि तिथे मात्र आपण पाहतोय कुठल्या प्रकारचंही धाव इथे मिळणार नाहीये. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा मात्र बदलणारी. बॅटमध्ये चेंडू आपण पाहता येत नाहीये. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये राऊंड द विकेट. हा चेंडू इथे मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय जरूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजीसाठी गोलंदाज जरा वसंत शिनकर आले आणि वसंतच्या प्रत्येक विकेटसाठी सागर जुन्नरकर अर्थात रिंकू यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. सागर जुन्नरकर यांच्या वतीने 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी वसंतसाठी असणार आहे. राजूद्दीनभाई शेख यांच्या वतीने किती? ₹500 प्राइज राजूद्दीनभाई शेख यांच्या वतीने देखील असणार आहे. एका विकेटची किंमत ₹1000. हा चेंडू इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे डॉट. वसंत उर्फ डिंग डॉंग मॉर्निंगचे आपण पाहतो आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे. कोलबट टप्प्याचा बॉल आणि प्रॉपर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट.